असं होतं महाराज, मनुष्य स्वतंत्र असतो, श्रीमंतही असतो, पण उदार मात्र नसते बरं का. हा, आता उदार नाही म्हणून काय करावं. काही काही मंडळी पंढरपूरला जातात आणि पंढरपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात प्रथम चंद्रभागेची आंघोळ करतात बरं का. कारण पंढरपूरचा पहिला जो नियम आहे, तुका मागे हेची दान, चंद्रभागे स्नान, आणि तुका मागे हेची दान बरं का. हा, चंद्रभागेची आंघोळ करावी. कारण चंद्रभागेची आंघोळ केल्यानंतर काय होते महाराज, 3.5 कोटी तीर्थ केल्याचं पुण्य लागते बरं का. तुम्ही म्हणाल महाराज खरोखर लागते काय 3.5 कोटी? मग चंद्रभागेची आंघोळ केली म्हणजे होऊन जाईल का? हो महाराज, चंद्रभागेची आंघोळ केल्यानंतर 3.5 कोटी तीर्थ केल्याचं पुण्य लागते. या जगात एकूण तीर्थ 3.5 कोटी आहे बरं का. हा, या जगतामध्ये एकूण नद्या 3.5 कोटी आहे बरं का. मग या सर्व नद्यांची आंघोळ आपण करू शकत नाही. कारण आपलं आयुष्य किती वर्षाचं आहे? अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. महाराज, अल्प आयुष्य आपलं आयुष्य आहे. मग या आयुष्यामध्ये काय काय करावं? तसं जर पाहिलं आपलं आयुष्य महाराज हे 100 वर्षाचं म्हणतो, पण 100 वर्षाचं आपलं नाही महाराज. 100 वर्षाचं म्हणतो, 50 वर्ष गेलं झोपीत, किती राहिले? 50च राहिले बरं का. तसं जर पाहिलं तर 50 वर्षाचं आपलं आयुष्य नाही. खरं भगवंताने महाराज आपल्याला 40 वर्षाचं आयुष्य दिलं. किती? 40 वर्षाचं. एक वेळचा प्रसंग आहे. भगवंताच्या दारामध्ये काही लोक गेले आणि गेल्यानंतर देवाने आयुष्य वाटलं. आयुष्य वाटल्यानंतर देव म्हणायला लागले, बघा मी तुम्हाला आयुष्य देऊन टाकतो. मग सर्वांना 40 वर्षाचं आयुष्य दिलं महाराज. तिथं कोण कोण गेलं? पहिले माणूस गेला, मग बैल गेला बरं का, मग कुत्र गेलं आणि नंतर घुबड गेलं बरं का. अशा कारणानं मग असं जाता 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 त्या ठिकाणी मनुष्य म्हणायला लागला, देवा हे 40 वर्षाचं तू आयुष्य दिलं आणि या 40 वर्षाच्या आयुष्यात काय करावं? लग्न करावं, संसार करावं, नातवंड करावं, शेती करावं, नोकरी करावं की काय करावं सांग. त्यावेळेस देव म्हणायला लागले, आयुष्य दिलं, आता दिलं. तेवढ्यात बैल म्हणायला लागला, ए देवा देवा थांब, काय झालं? एवढंही समजत नाही का? अरे 40 वर्षाचं आयुष्य दिलं तू. लोक पुराण्या टोचू टोचू कास्तकारीमध्ये आमचं रक्त काढते आणि तू 40 वर्षाचं आयुष्य देतो. असं कर देवा, फक्त 20 वर्षाचं आयुष्य दे. 20 वर्षाचं तू कोणाला देऊन टाक. तेवढ्यात मनुष्य एवढा लोभी, मनुष्य म्हणाला, ए देवा देवा थांब, कोणाला देऊ नको, हे आपल्याला देऊन टाक. मग महाराज बैलानं माणसाला आयुष्य दिलं. माणसाला आयुष्य दिल्यानंतर याचे 40 आणि बैलाचे 20 किती झाले? 60 बरं का. मग बैलाचं संपन्न, कुत्र आलं. कुत्र म्हणायला लागलं, ए देवा थांब थांब थांब, मोठा देव झाला. कोण देव केला? 40 वर्षापर्यंत का लोकांच्या दारोदारीस फिरायला लावतं का? 40 वर्षाचं आयुष्य नको आपल्याला, फक्त आयुष्य 20 वर्षाचं दे. 20 वर्षाचं तू कोणालाही देऊन टाक. असं काय? तुसा दिसत नाही, रात्री दिसते आणि त्याच्यातही तू 40 वर्षाचं आयुष्य दिलं. हे काय योग्य आहे का? हे योग्य नाही. मग असं कर देवा, 20 वर्षाचं आयुष्य तू घेऊन टाक आणि 20 वर्षाचं राहू दे. मनुष्य उभा झाला आणि म्हणायला लागला, ए देवा थांब, कोणाला देऊ नको, आपल्याला देऊन टाक. असं करून याचे किती झाले? 100 बरं का. पहिले 20 कोणाचे? बैलाचे. दुसरे 20 कुत्र्याचे. तिसरे 20 घोबडाचे. माणसाची अवस्थाही तशीच आहे सांगतो. ठला विठाला.